नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता चौथी आणि आपला आजचा विषय आहे परिसर अभ्यास। चला तर बालमित्रांनो, आता आपण परिसर अभ्यासाचा एक छानसा पाठ अभ्यासूया। आज आपण परिसर अभ्यासात अभ्यासणार आहोत नैसर्गिक आपत्ती। चला तर बालमित्रांनो, आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय हे समजून घेऊयात। बालमित्रांनो, माणसांवर अनेक प्रकारची संकटे येतात, हो ना? माहित आहे की नाही तुम्हाला की माणसांवर अनेक प्रकारची संकटे येत असतात। मग ही जी संकटे असतात ना, ही संकटे काही मानव निर्मित असतात तर काही नैसर्गिक असतात। आता मानव निर्मित म्हणजे काय तर कुठे आग लागणं, कुठे बॉम्बस्फोट होणं, कुठे गाडीची टक्कर होऊन ऍक्सिडेंट होणं, है ना, ही सगळी मानव निर्मित संकट आहेत। तर काही नैसर्गिक असतात, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, भूकंप होतो, वादळ येतं, है ना, महापूर येतो, ते ही सगळी नैसर्गिक संकट आहेत। तर संकट ही कशी असतात, मानव निर्मित आणि नैसर्गिक। मग आता ही जी नैसर्गिक संकट आहेत की नाही, तीच कोणती नैसर्गिक संकट आहेत ती आता आपण पाहूयात। पावसाळ्याच्या दिवसात खूप पाऊस पडतो, हो की नाही? आणि पावसाळ्यात पाऊस पडणं आपल्याला आवश्यकही असतो। हा जो पाऊस पडतो की नाही, हा जर सलग 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडला तर काय होईल सांगा मला? तर नदी नाले तुडुंब भरून वाहतील, अगदी सगळीकडे पाणी पाणी साचेल। पाणी इतके वाढेल की त्या पाण्याची पातळी वाढून नदी अगदी दुथडी भरून वाहील। आता नदी दुथडी भरून वाहते म्हणजे काय तर नदीच्या दोन्ही काठापर्यंत पाणी लागून नदी अगदी भरून वाहते। आणि मग हे जे पाणी आहे की नाही, हे पाणी नदीचं अगदी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सुद्धा घुसतं। पावसाचं पाणी इतकं वाढतं की शहरातलं जीवन सुद्धा विस्कळीत होऊन जातं। बघा, शहरामध्ये पण रस्त्यांवरती पाणी तुंबतं, गाड्या बंद पडतात, है ना, सारं जनजीवन विस्कळीत होते। म्हणजेच हे एक प्रकारचे नैसर्गिक संकटच आहे, हो ना? कधी कधी नदीला नुसताच पूर येत नाही तर महापूर येतो। सगळीकडचे ब्रिज असतात, पूल असतात, ते सुद्धा वाहून जातात, गावच्या गाव नदीमध्ये वाहून जातात। मग अशी महाभयंकर परिस्थिती होते, याला आपण नैसर्गिक संकट असे म्हणतो। बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही, भूकंप सुद्धा होतात, हो ना? मग तुम्हाला माहित आहे का वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातली ठिकाणं कोणती आहे? चला सांगा बरं मला। महाराष्ट्रामध्ये वारंवार भूकंप होणारी 2 ठिकाणे कोणती? कोयना धरण परिसर व चांदोली धरण परिसर, या 2 ठिकाणी महाराष्ट्रात
वारंवार भूकंप होतात. म्हणून ही 2 ठिकाणं महाराष्ट्रातील वारंवार भूकंप होणारे क्षेत्र होय. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी भूकंपाचा मोठा धक्का बसला होता आणि त्यानंतर ते पूर्ण गाव नव्याने वसवावं लागलं होतं. बालमित्रांनो, मला सांगा बरं, समुद्रात भूकंप झाला तर अशा मोठ्या लाटा उसळतात आणि जेव्हा समुद्रात भूकंप होतो त्यावेळेला संपूर्ण किनाऱ्याची वस्ती जी आहे ती या महाकाय लाटांच्या मध्ये सामावली जाते. मग हा जो समुद्रामध्ये भूकंप होतो की नाही, या भूकंपाला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? सांगा बरं, समुद्रात होणाऱ्या भूकंपाला काय म्हणतात? सुनामी असे म्हणतात. काय म्हणतात? सुनामी. मग ही सगळी जी आहेत की नाही, सुनामी, भूकंप, महापूर, वादळ किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होणं, बर्फाचा पाऊस पडणं, ही सगळी काय आहेत तर नैसर्गिक संकटे आहेत. बालमित्रांनो, आपण बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे ऐकतो, हो की नाही? म्हणजेच ती नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती जी येत असते, हो की नाही? कोणती नैसर्गिक आपत्ती आता आपण पाहिली? वादळ होत असत, तर काही ठिकाणी वीज पडते, हो ना? तर आपण कधी कधी रस्त्याने जात असताना पाहिलंय की कडे कोसळतात आणि मग रस्त्यावरती सगळी दरड बाहेर पडलेली असते. त्या रस्त्यावरना पुढे जाणं शक्य नसतं, हो ना? आणि ज्या वेळेला अशी दरड कोसळते तिथून जर एखादं वाहन जात असेल तर त्यालाही नुकसान होतं. आजूबाजूला गाव असतं, ते गावावर पण संकट येतं. कधी कधी काय होतं माहितीये बालमित्रांनो, धरणच फुटतं आणि धरणातलं पाणी संपूर्ण गावाभर पसरतं. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होते, म्हणजे गारांचा पाऊस पडतो. मोठ्या मोठ्या टपोऱ्या गारा पडतात आणि ह्या जर हिवाळ्यात पडल्या तर डाळिंब, द्राक्ष अशा पिकांचे नुकसान होते. भूकंप, महापूर अशा अनेक दुर्घटनांमध्ये माणसे जखमी होतात, तर काही माणसे मृत्युमुखीही पडतात. लोकांची घरे पडतात. काही दुर्घटनांमध्ये शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो, तर पाळीव जनावरांचे मरण ओढावते. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती आली तर पाळीव जनावरे मरतात आणि जमीनही सगळी ओसाड होते, खायला अन्न पाणी मिळत नाही. मग अशी सगळी दुर्दशा होणारी परिस्थिती ओढावते. मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. आपत्ती. आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती म्हणजे महाभयानक संकट. या संकटात माणसे जखमी होऊ शकतात. काही माणसांचा मृत्यू होऊ शकतो. अशा अनेक घटनेमुळे मानवी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. राहती घरे कोसळतात, पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात आणि शेतीचे नुकसान होते. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात माहित आहे तुम्हाला? काही दुर्घटना या नैसर्गिक कारणामुळे घडून येतात, त्यांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. आणि नैसर्गिक आपत्ती या कुठे आणि कशा घडून येतील याची आपल्याला पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे त्या टाळणे तर आपल्या हातात अजिबातच नसते. पण असं जर काही संकट आलं तर
अशा संकटांना आपण बिलकुल घाबरून जायचं नाही. मग ज्वालामुखीचा उद्रेक होऊ दे, महापूर येऊ दे किंवा दुष्काळ पडू दे, या सर्व आपत्तींना आपण कसे तोंड द्यायचे याची माहिती आपण करून घेणं हेच आपल्या फायद्याचे ठरते. हो ना बालमित्रांनो? मग नैसर्गिक आपत्ती ही कधी ना कधीतरी ओढावतेच, येतेच आणि ती केव्हा येणार हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. मित्रांनो, पावसाळ्यात पाऊस पडणं हा आल्हाददायक असतो. पावसाचे 4 महिने असतात, पण कधी कधी ते 4 महिने सोडूनही अवकाळी पाऊस पडतो. अवकाळी म्हणजे अचानक आलेला पाऊस. बालमित्रांनो, तुम्हाला माहित आहे ना, आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो, म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात. महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो आणि म्हणून या 4 महिन्यांच्या कालावधीला आपण पावसाळा म्हणतो. हो ना? महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात आणि मग विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो आणि थोडा वेळ जोराचा पाऊस पडतो. बालमित्रांनो, पावसाळ्याचे दिवस नसताना हे जेव्हा असे अचानक घडते की नाही, म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी, त्याला आपण वळवाचा पाऊस असे म्हणतो किंवा वळीव असे म्हणतो. हा जो वळीव आहे किंवा वळवाचा पाऊस, जो पावसाळा सुरू होण्याच्या आधी पडणारा जोराचा पाऊस असतो. आता अवकाळी पाऊस कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? पावसाळ्यातला पाऊस किंवा वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात अचानक पाऊस पडतो. म्हणजे पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळेही पाऊस पडतो. अशा पावसाला अवकाळी पाऊस असे म्हणतात. अवकाळी पाऊस ध्यानीमनी नसताना अचानक सुरू होतो आणि बघा बरं कशी तारांबळ उडते आणि या पावसामुळे लोकांची अगदी त्रेधा तिरपीट उडते. त्यांच्या हातात छत्री, रेनकोट नसते, कारण ते तसेच बाहेर पडलेले असतात. पावसाळ्याचे दिवस नसतात, त्यामुळे छत्री, रेनकोट न घेता बाहेर आलेले असतात, है ना? आणि मग अशा वेळी अचानक पाऊस आला तर जिथे आसरा मिळेल तिथे थांबावे लागते किंवा भिजत बसावे लागते. हो ना? अवकाळी पाऊस हा पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस असतो. त्यामुळे शेतीचंही प्रचंड नुकसान होतं. शेतात पाणी साचते. जोरात पाऊस आल्यामुळे पीक कुजून जाण्याचा संभव असतो. हो ना? पाऊस हा जर हिवाळ्यात आला, कारण काही हिवाळी पिकं असतात आणि त्यावेळेला जर पावसाचा नुसता शिडकावा झाला तर तो पिकांसाठी फायद्याचा असतो. पण जर जोराचा पाऊस आला तर मात्र नुकसान होते. बऱ्याच वेळा अवकाळी पावसाबरोबरच गारपीट होते. गारपीट म्हणजे गारांचा पाऊस पडतो, त्याला गारपीट असं म्हणतात. तर अशी गारपीट पडल्यामुळे काय होतं, तर उभ्या पिकाचं नुकसान होतं, है ना? अशा ज्या गारा पडत असतात, त्या गारा पडल्यामुळे गाडीवर जर पडल्या तर गाडीच्या काचा फुटतात, घरांची कौलं फुटतात, म्हणजे असंही नुकसान होतच असतं. आणि अवकाळी पावसामुळे हिवाळी होते. मग द्राक्षाच्या बागा किंवा डाळिंबाचं पीक याचंही मोठं नुकसान होत असतं. पहा, म्हणजे जे हिवाळी पीक घेतले जाते, या हिवाळी पिकांचे नुकसान होते. त्यातला काही भाग तुटून जातो आणि काही भाग कुजून जातो.
तुम्हाला शेतामध्ये दिसत आहे की मोठ्या प्रमाणात गारपीट झाली की शेत जे उभारून आलेलं असतं ते सगळं आडवं पडून जातं. शेतीचं नुकसान होतं. अगदी आंब्याला मोहर आला असेल तर तोही गळून जातो. त्याचंही नुकसान होतं. सगळीकडे रस्त्यात चिखल चिखल होतो. पाणी पाणी होतं, है ना? आणि अशा गारपिटीमध्ये माणसं जखमी होतात, जनावरं जखमी होतात, गारांचा मारा लागून माणसं मरतात. पहा, तुम्हाला दिसते ना डाळिंबाची फुलं सगळी गळून पडलीत, म्हणजे ही हिवाळी पीक आहे. या पिकांना त्यावेळेला मोहर आलेला आहे, तर तो सगळा गळून पडला आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. आणि पाऊस थांबला नाही तर पाणी आणखीन आणखीन वाढत जाते. पाण्याची पातळी इतकी वाढते की जनजीवन विस्कळीत होते. आणि हे पाणी जे आहे नदीचं, हे नदीचं पाणी नदी पात्र सोडून गावात वस्तीत घुसते, है ना? आणि संपूर्ण वस्ती पाण्यामध्ये वाहून जाऊ शकते. मुंबईमध्ये काय होतं बघा, लोकल गाड्या बंद पडतात. दुकानांमध्ये, घरांमध्ये असं पाणी घुसतं, है ना? आणि मग असं वस्तीमध्ये पाणी साठलं की दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होतात. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. मुले, गुरे, माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच अशा वेळी उंच आणि सुरक्षित ठिकाणी जावे. म्हणजे पूर ओसरल्यावर आपल्याला घरी परतता येते, हो ना? तर आपण एवढी दक्षता घेतली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा बरं, पुराच्या पाण्याला ओढ फार असते आणि म्हणूनच पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे असते. राहील ना लक्षात? भूकंप. भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर जमिनीच्या पोटात तरंग निर्माण होऊन जमीन हादरते. यालाच भूकंप असे म्हणतात. पहा बरं, ज्या वेळेला भूकंप होतात तेव्हा रस्त्याला तडे जातात, घरे कोसळतात, हो ना? मग काय होत असतं माहितीये तुम्हाला भूकंपाच्या आधी? तर जमिनीच्या पोटात जे खडक आहेत त्या खडकांमध्ये काही हालचाली निर्माण होतात. आणि मग भूपृष्ठावरती आपल्याला जमीन फाटल्यासारखी दिसते. त्यालाच आपण काय म्हणतो? भूकंप असे म्हणतात. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो, पण जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. आपण एक उदाहरण पाहूया. पहा, शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात. ते तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते. अगदीच तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते, त्याला आपण भूकंप असे म्हणतो. त्यानंतर परत सर्व काही शांत होते, हो की नाही? म्हणजे भूकंपाचे तेच 2-4 क्षण असतात आणि त्यानंतर सगळं कसं झालेलं असते? शांत. ज्या भागात भूकंप होतो तेथील घरं हादरतात.
आणि घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साप कोसळतात. त्यांचे ढिगारे होतात आणि त्या ढिगाऱ्यांच्या खाली अनेक माणसे जखमी होतात. तसेच त्या ढिगाऱ्याखाली अडकून अनेक माणसांचे, प्राण्यांचे मृत्यू होतात. अनेक माणसे दगावतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होते. भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप हा काही सेकंद असतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात आणि त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात. अगदी भूकंपामध्ये पाळीव प्राणी जे आहेत किंवा पाळीव जनावरे त्यांचाही मृत्यू ओढावतो. मग आपण काय करायचे? भूकंप होत आहे हे लक्षात येताच आपण काय करावे? तर कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते. जायबंदी म्हणजे आपल्यावरती धोका जो आलेला आहे वस्तू पडून आपण त्याच्या खाली दबून जाणे ते टळते. बालमित्रांनो, शाळा सुरू असताना जर भूकंप झाला तर लक्षात ठेवा बाकाखाली बसावे आणि भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे. भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही ना बालमित्रांनो, तेवढे गर्दी आणि गोंधळामुळे नुकसान होते. ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो त्यावेळी समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतात. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि याच लाटांना सुनामी असे म्हणतात. बालमित्रांनो, माहित आहे का तुम्हाला 2004 मध्ये हिंद महासागरात भूकंप झाला होता, म्हणजे सुनामी झाली होती आणि तामिळनाडू प्रदेशाला, आंध्र प्रदेशाला या सुनामीचा मोठा धक्का पोहोचला होता. ज्यावेळेस अशी समुद्रामध्ये भूकंप होतो आणि सुनामी येते तेव्हा किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली तर तिथे सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडक्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ते त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. सुनामीच्या लाटा इतक्या महाकाय प्रचंड असतात की या लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे दुसरे काहीही करू शकत नाही. सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी इमारतीच्या इमारती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यात जातात. सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने त्यात आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते आणि आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतच्या घरांची, दुकानांची मोडतोड होऊ शकते. वादळ येतं तुम्हाला माहीतच आहे, पण वादळाप्रमाणे चक्रीवादळही येतं आणि या चक्रीवादळामध्ये इतकं जोरात गोल गोल फिरतं की त्या वादळामध्ये गुरंढोरं, माणसं ही सुद्धा दूरवर फेकली जातात. एवढ्या जोराचा वारा असतो. चक्रीवादळामुळे शेतीचं नुकसान होतं, माणसे दगावतात, जनावरेही मृत्युमुखी पडतात. काही प्रदेशांमध्ये हिमवर्षा होते.
हिमवर्षा होते म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातून स्फटिक बर्फाच्या स्वरूपात होणारा वर्षाव होय. मोठ्या प्रमाणात बर्फाचे वादळ येते आणि त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि जीवितहानी होत असते. बालमित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला अशी नैसर्गिक आपत्ती येते की नाही, तेव्हा नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते आणि त्यासाठी खास प्रशिक्षित असा सेवक वर्ग असतो. तो आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतो. त्याचप्रमाणे जर गरज पडली तर लष्कराच्या जवानांची सुद्धा मदत घेतली जाते. बालमित्रांनो, ज्या वेळेला अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते की नाही आपल्यावरती, आणि मग जेव्हा महापूर आलेला असतो किंवा दरड कोसळलेली असते, भूकंप झालेला असतो, अशा प्रदेशात जेव्हा वाहन पोहोचू शकत नाहीत, अन्नधान्य पुरवठा होत नाही, त्यावेळेला काही वेळा हेलिकॉप्टर मधून अन्न पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांच्या साहाय्याने जखमींना मदत केली जाते. मित्रांनो, आपण आजच्या पाठात अभ्यासलं की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरे जावे लागते आणि अशा दैनंदिन जीवनात अनेक अडचणी जरी येत असल्या तरी आपल्या मदतीला स्थानिक लोक आणि शासनाचे लोक, गरज पडली तर लष्कराचे जवान आपल्याला मदत करण्यासाठी उपस्थित असतात. आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? सांगा बरं. आपल्या देशात पाऊस पडतो की नाही, त्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? आपल्या देशात ठराविक काळातच म्हणजे महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पाऊस पडतो. म्हणून या काळात पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस म्हणतात, कारण तो ठराविक मोसमामध्येच पडतो. सुनामीच्या किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो? सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्यावरील असणारी वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. काही दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात, त्यांना डॅश असे म्हणतात. काय म्हणतात सांगा बरं? नैसर्गिक आपत्ती. अगदी बरोबर. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस म्हणजे डॅश होय. काय बरं सांगा बरं? रिकामी जागी कोणता शब्द येणार? अवकाळी पाऊस. अगदी बरोबर. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस. पुढची गाळलेली जागा. ठराविक काळात पडणाऱ्या पावसाला डॅश म्हणतात. काय म्हणतात? मोसमी पाऊस म्हणतात. अगदी बरोबर. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात सांगा? पूर येणे असे म्हणतात. अगदी बरोबर. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे याला पूर येणे असे म्हणतात.
आपण आता पुढची घडलेली जागा बघूया. भूकंपामुळे समुद्रात प्रचंड उंच लाटा तयार होतात. त्यांना डॅश म्हणतात. सांगा बरं, काय म्हणतात? त्यांना सुनामी म्हणतात. अगदी बरोबर. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली झाल्याने तरंग निर्माण होतात. त्यांना डॅश म्हणतात. त्यांना काय म्हणतात? भूकंप. अगदी बरोबर, भूकंप म्हणतात. खूप छान. तुम्ही सर्व प्रश्नांची खूप छान उत्तरे दिली आहेत. बालमित्रांनो, तुम्हाला नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती कोणती हे या पाठातून समजले आहे. आता मी तुम्हाला या काही आपत्तींची नावे इथे दिली आहेत. याचं 2 गटांमध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचे आहे. नैसर्गिक आपत्ती कोणती आणि मानवनिर्मित आपत्ती कोणती, त्यांचं 2 गटामध्ये वर्गीकरण करा. चला तर बालमित्रांनो, आपण आता 2 गटात वर्गीकरण करूया. पहा बरं, नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या आहेत? गारा पडणे, अवकाळी पाऊस येणे, पूर येणे, भूकंप होणे, वणवा पेटणे, चक्रीवादळ होणे, वळवाचा पाऊस पडणे, सुनामी येणे, बर्फाचे वादळ होणे, या सर्व नैसर्गिक आपत्ती आहे. आता मानवनिर्मित आपत्ती कोणत्या पहा? विमानाला अपघात होणे, स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे, गाड्यांची टक्कर होणे, या सर्व मानवनिर्मित आपत्ती होय. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.